गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्टला आपण सेक्स डिटर्मिनेशन बघितलं होतं. ठीक आहे. आज आपण नवीन टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे म्युटेशन्स. ओके. तर आजचा टॉपिक आहे आपला म्युटेशन्स. म्युटेशन काही वेळेस नॅचरली ऑकर होते, काही वेळेस इंड्यूस केले जाते बाय द सर्टन्स केमिकल्स. ओके. त्यांना म्युटेशन्स म्हणतात. ठीक आहे. पण म्युटेशन म्हणजे काय? इट इज अ सडन चेंजेस. It is sudden change in heritable character due to change in genetic material, okay, of an organisms. ओके. ऑर्गॅनिझमच्या जेनेटिक मटेरियलमध्ये, म्हणजे जेनेटिक मटेरियल DNA असेल, जीन्स असेल किंवा क्रोमोझोम असेल, याच्यामध्ये जर कोणतेतरी चेंजेस होत आहेत आणि त्या चेंजेसमुळे त्या ऑर्गॅनिझमचं हेरिटेबल जे कॅरेक्टर आहे ते बदलत आहे, फिनोटाइप जे आहे ते चेंज होत आहे, तर त्याला आपण कन्सिडर करणार आहोत ॲज अ म्युटेशन्स. ओके. तर म्युटेशन leads to variations in genotype. ओके. आणि जीनोटाईपमध्ये व्हॅरिएशन झाल्यामुळे इट ऑल्सो चेंज इन द फिनोटाईप. ओके. म्हणजे म्युटेशनमुळे जीनोटाईप चेंज होतो आहे. जीनोटाईप चेंज झाल्यामुळे तिथे फिनोटाईपसुद्धा काय होईल? चेंज होईल. ओके. पण इट मस्ट बी द इनहेरिटेबल, म्हणजे इनहेरिटन्स व्हायला गरजेचं आहे. इनहेरिटन्स होणे फार गरजेचं आहे. ठीक आहे. आणि इनहेरिटन्स केव्हा होईल? ते जर जर्म प्लाझम सेलमध्ये प्रेझेंट असतं. ओके. सो इट मस्ट बी ऑकर इन जर्म सेल्स. ओके. त्यासाठी जर्म सेलमध्ये होणे गरजेचं आहे, म्हणजे सेक्स सेल्समध्ये होणे गरजेचं आहे. तेव्हाच ते काय होईल? इनहेरिटेबल होईल. त्यालाच आपण म्युटेशन म्हणू. ठीक आहे. म्युटेशन ही टर्म जी आहे ती आपल्याला दिली होती सायंटिस्ट ह्यूग डे व्हॅरिस यांनी. द टर्म्स ऑफ म्युटेशन is given by scientist Hugo de Varis. Okay. Hugo de Varis. ओके. ज्यांनी प्राईम रोज फ्लावरवरती एक्सपेरिमेंट केले होते आणि त्यांनी सर्वात पहिले म्युटेशन बघितले होते. ठीक आहे. त्यांनी नाही बघितले होते, त्यांच्या अगोदर मेंडल्सनी, डार्विन्सनी सुद्धा म्युटेशन बघितले होते, पण त्यांना म्युटेशन म्हणतात वेगळाच वर्ड यूज केला होता आणि तो होता स्पोर्ट्स. ओके. सो डार्विन यूज अ टर्म कशासाठी? म्युटेशनसाठी, दॅट इज अ स्पोर्ट्स. ओके. डार्विनने सुद्धा म्युटेशन बघितलं होतं, पण त्यांना म्युटेशन हा वर्ड न देता त्यांना ते स्पोर्ट्स म्हणायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्यूग डी व्हॅरिस यांनी म्युटेशन बघितलं सर्वात पहिले इन द फ्लावर ऑफ प्लांट्स ऑफ द प्राईम रोजमध्ये. त्यांनी तेव्हा त्याला नाव दिलं होतं म्युटेशन्स. इज दॅट अपार्ट फ्रॉम द क्रॉसिंग ओव्हर, ओके, क्रॉसिंग ओव्हर आपल्याला माहिती आहे. क्रॉसिंग ओव्हर कुठे होते? मिओसिसमध्ये. म्युटेशन कॅन ऑल्सो कॉजेस variations in DNA. ओके. सेक्सुअली रिप्रोडक्शन करणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये एक्झॅक्टली सिमिलॅरिटी नसते, व्हॅरिएशन्स असतात. ठीक आहे. डिफरन्सेस असतात आणि हे डिफरन्स येतात ड्यू टू द क्रॉसिंगवर, जे मिओसिस या सेल डिव्हिजनमध्ये होत असते ड्युरिंग द प्रोफेज फर्स्टमध्ये. ठीक आहे. क्रॉसिंगवर ऑलवेज ऑकर बिटवीन द होमोलॉगस क्रोमोझोम. ठीक आहे.
त्याच्यामुळे चेंजेस येतात. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही वेळी चेंजेस येतात, ते म्युटेशनने येत असतात. म्युटेशन ऑल्सो कॉजेस द व्हेरिएशन्स इन द DNA. ओके, त्याच्यानंतर मग वी आर क्लासिफिकेशन ऑफ द म्युटेशन्स. नाव वी आर गोइंग टू सी द क्लासिफिकेशन ऑफ म्युटेशन. ओके, म्युटेशन कशात होते, कारण जेनेटिक मटेरियल 3 फॉर्ममध्ये प्रेझेंट असते, DNA, जीन्स आणि क्रोमोझोम. ओके, त्याच्यावरून 2 टाईप पडलेले म्युटेशनचे. जर म्युटेशन क्रोमोझोममध्ये होत असेल त्याला क्रोमोझोमल म्युटेशन म्हणतात, क्रोमोझोमल म्युटेशन. ओके, आणि DNA मध्ये होत असेल म्हणजे पर्टिक्युलर जीन्सवरती अफेक्ट होते, म्हणजे आपण त्याला DNAचं न म्हणता जीन्सचं म्हणू. ठीक आहे, त्याला जीन म्युटेशन म्हणतात स्टुडंट्स, किंवा त्याला पर्टिक्युलर म्हणतात पॉईंट म्युटेशन्स. तर सुरुवातीला म्युटेशनला 2 कॅटेगरीमध्ये क्लासिफाईड केलेलं आहे, क्रोमोझोमल म्युटेशन्स आणि जीन म्युटेशन्स. ओके, क्रोमोझोममध्ये सुद्धा 2 प्रकारे म्युटेशन होते स्टुडंट्स, एक तर त्याच्या नंबरमध्ये किंवा त्याच्या साईजमध्ये. ओके, साईजमध्ये म्हणजे क्रोमोझोमची साईज जर चेंज होत असेल, एखादा क्रोमोझोम लॉंग असेल, म्युटेशनमुळे त्याचा एखादा DNA किंवा जीन्स जर कट होत असेल तर त्याची साईज जर लहान होत असेल, किंवा एखाद्या क्रोमोझोममध्ये जर एक्स्ट्रा जीन्स ॲड होत असेल ज्याच्यामुळे क्रोमोझोमची साईज लांब होत असेल, तर त्याला म्हणा आपण क्रोमोझोमल म्युटेशन किंवा क्रोमोझोमल ॲब्रेशन्स. ओके, तर पहिला टाईप येतो आहे क्रोमोझोमल ॲब्रेशन्स. ओके, म्हणजेच काय, चेंज इन द साईज, फॉर्म्स अँड मॉर्फोलॉजी. ओके, म्युटेशन ऑकरिंग क्रोमोझोम, ज्याच्यामुळे चेंज इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम, फॉर्म, साईज आणि स्ट्रक्चर हे जर होत असेल तर त्या म्युटेशनला आपण म्हणणार आहोत क्रोमोझोमल ॲब्रेशन्स. ओके, सेकंड टाईप आहे स्टुडंट, दॅट इज अ जिनोमेट्रिक म्युटेशन. जिनोमेट्रिक म्युटेशन ऑकर होते जर क्रोमोझोम नंबर जर चेंज होत असेल, चेंज इन नंबर ऑफ क्रोमोझोम. ओके, फॉर एक्झाम्पल ह्युमन बीमध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत. ठीक आहे, एखादा क्रोमोझोम लॉस होत असेल त्यामुळे नंबर हा 45 होत असेल, किंवा एखादा क्रोमोझोम ॲड होत असेल एक्स्ट्रा तर नंबर 47 होत असेल, ते चेंज इन द नंबर ऑफ क्रोमोझोम. ओके, तर त्याला म्हणणं आपण जिनोमेट्रिक म्युटेशन्स. ओके, त्याच्यानंतर क्रोमोझोमल ॲब्रेशन हे 4 टाईप्स आहेत स्टुडंट्स. पहिलं आहे डिलिशन आणि डिफिशियन्सी. ओके, सेकंड आहे डुप्लिकेशन, नेक्स्ट आहे इन्व्हर्शन आणि लास्ट आहे ट्रान्सलोकेशन. ओके, नावातच त्यांचं म्युटेशन आपल्याला समजते. ठीक आहे, इथे DNAचा पार्ट जर डिलीट होत असेल किंवा कमी होत असेल, डिफिशियन्सी होत असेल, त्याला डिलिशन अँड डिफिशियन्सी म्युटेशन म्हणू आपण. ओके, क्रोमोझोमल साईजचे जे चेंज होत आहे, एखादा पार्ट डुप्लिकेट होत असेल, डबल होत असेल. ठीक आहे, म्हणजे एखादा क्रोमोझोम असेल त्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर 6-7 जर असेल, ठीक आहे, जीन्स असतील 6-7 नंबरला. ठीक आहे, तिथे पुन्हा एक 6-7 नंबरचे जीन्स ॲड होत असेल, म्हणजे जर डबल होते ते जीन्स, त्याला डुप्लिकेशन म्हणतात. ठीक आहे, डिटेलमध्ये पुढे आपण बघूया याला. इन्व्हर्शनमध्ये क्रोमोझोम जे आहेत ते इन्व्हर्ट होतात, काही सेगमेंट आहे क्रोमोझोम तो इन्व्हर्ट होईल. ओके, उलटा होईल. आणि लास्टला आहे ट्रान्सलोकेशन, म्हणजे एका क्रोमोझोमवरून काही जीन्स हे दुसऱ्या क्रोमोझोमवरती ट्रान्सफर होतात, ट्रान्सलोकेट होतात, त्याला आपण ट्रान्सलोकेशन म्हणूया. ठीक आहे, यांचेसुद्धा पुढे काही सब टायटल्स पडतात, सब टाईप्स पडतात, ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघूया. पहिले बघूया की जिओमेट्रिक म्युटेशनमध्ये कोणकोणते प्रकार पडतात स्टुडंट्स. तर जिओमेट्रिक म्युटेशनमध्ये 2 प्रकार पडतात. ओके, पहिला जो आहे तो ॲनॅप्लॉइडी. ओके, डिटेलमध्ये बघणार आहे ॲनॅप्लॉइडी कशानं होते, ॲनॅप्लॉइडी म्हणजे काय. ठीक आहे, दुसरा प्रकार जो आहे तो आहे यूप्लॉइडी. ओके, ॲनॅप्लॉइडीचे सुद्धा 2 टाईप्स पडतात. फर्स्ट जो आहे दॅट इज हायपोप्लॉइडी. ओके, सेकंड आहे हायपरप्लॉइडी
हायपरप्लॉइडी. ओके. आणि युप्लॉइडी सुद्धा दोन टाईप पडतात स्टुडंट्स. एक आहे ॲटोपॉलिप्लॉइडी, म्हणजे नॅचरली युप्लॉइडिक होते इथे. ठीक आहे. आणि आर्टिफिशियल जर होत असेल तर म्हणतात ॲलोपॉलिप्लॉइडी. ओके. तर हे झालं क्रोमोझोमल म्युटेशन स्टुडंट्स. ओके. सर्व पॉईंट वन बाय वन आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. इथे जीन म्युटेशनमध्ये सुद्धा दोन प्रकारचे म्युटेशन्स आहेत, ते नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो पोर्शन्स, कारण एवढा पोर्शन कव्हर होत नाही आहे. बघूया आपण क्रोमोझोमल म्युटेशन्स. क्रोमोझोमल म्युटेशन्स. ओके. क्रोमोझोमल म्युटेशनमध्ये दोन प्रकारचे म्युटेशन्स आहेत, क्रोमोझोमल ॲब्रेशन्स आणि जिनोमेट्रिक म्युटेशन. सुरुवातीला बघूया आपण क्रोमोझोमल ॲब्रेशन्स, ज्याच्यामध्ये चेंज इन द साईज अँड फॉर्म, चेंज इन साईज, फॉर्म अँड स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. ओके. and it happened due to the change in number of gene, okay, or sequence of genes. ओके. त्याच्यामुळे सुद्धा क्रोमोझोमचं स्ट्रक्चर किंवा फॉर्म चेंज होतं आहे. ठीक आहे. कशा प्रकारे बघूया. ठीक आहे. तर इथे क्रोमोझोम ड्रॉ करूया आपण. हा एक क्रोमोझोम आहे. ठीक आहे. याच्यावरती जीन्स प्रेझेंट आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. याच्यामध्ये म्युटेशन घडून आले स्टुडंट्स. ओके. दुसरा एक क्रोमोझोम आहे, तिथलचा एक पोर्शन जो कट होऊन इकडे आलेला आहे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. तर या जीनमध्ये या क्रोमोझोममध्ये इथे म्युटेशन घडलं. हा पार्ट इथून कट झाला आणि हा पार्ट कट होऊन इथे ॲड होतो आहे. ठीक आहे. तर याचा क्रोमोझोम नंबर, जीन नंबर जो आहे तो चेंज होत आहे. ठीक आहे. ज्याचा जो जीन नंबर होता पुन्हा एकदा ड्रॉ करूया आपण. ओके. 1 2 3 4 5, नंतर होतं 6 7 8 9 10. ओके. 6 7 8 9 10. आणि इथलचे जे दोन जीन्स आहेत ते इथे ट्रान्सफर झाले स्टुडंट्स, 8 आणि 9. ओके. तर ॲक्च्युअल जी साईज होती स्टुडंट्स या क्रोमोझोमची ती एवढी होती. आता ती वाढून 2 जीन्स त्यामध्ये एक्स्ट्रा ॲड झालेले, म्हणजे याचं स्ट्रक्चर किंवा फॉर्म्स इथे चेंज झालेला आहे. ठीक आहे. लाईक दिस. तर त्यामुळे सुद्धा क्रोमोझोमल म्युटेशन होते. ठीक आहे. क्रोमोझोमल म्युटेशन जे आहे स्टुडंट्स किंवा क्रोमोझोमल ॲब्रेशन जे आहे ते 4 टाईपचं आहे. सुरुवातीला बघूया आपण डिलेशन्स अँड डिफिशियन्सी. डिलेशन्स अँड डिफिशियन्सी. ओके. सिम्पल आहे स्टुडंट्स. इथे जर क्रोमोझोमचा एखादा सेगमेंट जर लॉस होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ डिलेशन किंवा डिफिशियन्सी. डिलेशन अँड डिफिशियन्सी मीन्स लॉस ऑफ सेगमेंट ऑफ क्रोमोझोम. ओके. तर याच्यामध्ये क्रोमोझोमचा टर्मिनल एंड सेगमेंट कट होऊ शकतो किंवा इंटरस्टिशियल सेगमेंट सुद्धा कट होऊ शकतो किंवा लॉस होऊ शकतो. त्याच्यावर जे दोन नाव पडलेले आहे. ओके. तर डिलिशन म्हणजे काय? डिलिशन म्युटेशन दॅट मीन लॉस ऑफ इंटरस्टिशियल सेगमेंट ऑफ क्रोमोझोम. ओके. फॉर एक्झाम्पल इथे आपण एक क्रोमोझोम काढूया. हे त्याच्यावरती जीन्स आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. तर इथे जर 2 कट दिले आपण, एक 7 जोड आणि एक 9 जोड,
तर हा जो सेगमेंट आहे हा काय होईल, कट होऊन निघून जाईल. ठीक आहे. तर या प्रकारचे जे म्युटेशन्स त्याला काय म्हणतात, डिलेशन्स. ओके. तर डिलेशन म्युटेशन ऑकर ड्यू टू 2 कट्स. ओके. जेव्हा क्रोमोझोममध्ये 2 कट होतात तेव्हा अशा प्रकारचं म्युटेशन होत असते. ठीक आहे. त्याच्या अपोजिटमध्ये आहे डिफिशियन्सी म्युटेशन्स. डिफिशियन्सी म्युटेशनमध्ये ते लॉस द टर्मिनल एंड ऑफ क्रोमोझोम, लॉस द टर्मिनल सेगमेंट ऑफ क्रोमोझोम. ओके. हा क्रोमोझोम आहे स्टुडंट्स, याचे जीन्स आहेत. ओके. तर 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. 9 नंबरचा जीन्स किंवा इथे 1 नंबरचा जीन्स जर लॉस होतील ड्यू टू द कट, ते कट झाल्यामुळे तो जीन्स निघून जात असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत डिफिशियन्सी म्युटेशन्स. ओके. तर इथे डिफिशियन्सी म्युटेशनसाठी फक्त 1 कटची गरज आहे फक्त. तर डिफिशियन्सी म्युटेशन्स ऑकर ड्यू टू द 1 कट ऑफ क्रोमोझोमवरती जर 1 कट होत असेल आणि त्या कटमुळे जर एखादा सेगमेंट क्रोमोझोमचा जर लॉस होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ डिफिशियन्सी म्युटेशन्स. ओके. याचं एक्झाम्पल बघून घ्या प्लस. एक्झाम्पल म्हणजे त्याची डिझीज. ओके. अशा प्रकारचं म्युटेशन म्हणजे कोणती डिझीज होते, तर फर्स्ट एक्झाम्पल इज क्राय डू चॅट सिंड्रोम. ओके. हे एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये जो पेशंट आहे तो मांजरीसारखा तो रडतोय, कंटिन्यूस रडत असतो तो. ठीक आहे. लहान मुलगा असतो आणि ते कंटिन्यूस रडत असतो आणि त्या रडण्याचा आवाज एक प्रकारचा मांजरचा रडण्यासारखा आवाज येत असतो, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे क्राय डू चॅट सिंड्रोम. ओके. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते वॉल्फ हर्शुरोम सिंड्रोम. ओके. तर हे त्याचे 2 एक्झाम्पल्स आहेत. दोन्ही एक्झाम्पल इम्पॉर्टंट लक्षात ठेवणे गरजेचं आहे. दॅट इज अ डुप्लिकेशन्स. सेकंड नंबर. ओके. डुप्लिकेशन म्युटेशन मीन्स व्हॉट, तर या म्युटेशनमुळे क्रोमोझोमचा एखादा सेगमेंट होतो डबल होतो, टॉईस होतो. ओके. इट्स ऑकर ड्यू टू दिस म्युटेशन क्रोमोझोम segment becomes twice. ओके. कशा प्रकारे बघूया. सुरुवातीला बघूया की याचे 2 टाईप्स असतात. एक आहे फर्स्ट आहे टँडम, याला दुसरं नाव आहे रिपीट. ओके. रिपीट म्युटेशन. ओके. सेकंड आहे रिवर्स टँडम म्युटेशन. ओके. दोन्ही टाईप आपण एकाच एक्झाम्पलमधून बघून घेऊया. ठीक आहे. 2 क्रोमोझोम आहेत, दोन्ही होमोलॉगस आहेत. ठीक आहे. म्हणजे दोन्ही क्रोमोझोमवरती जे जीन्स असतील ते दोन्ही सारखे असतील. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. ओके. 1 2 3 4 5 6 7 8. जे क्रोमोझोम आहे याच्यावरती ते जीन्स आहेत, ज्याला आपण लेबल केलेलं आहे 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. ओके. तर स्टुडंट्स इथे एका क्रोमोझोममध्ये म्युटेशन झाल्यामुळे त्याचा एक सेगमेंट जो आहे तो लॉस झाला. सपोज त्याचा सेगमेंट लॉस झाला 7 आणि 8. ओके. आणि तो सेगमेंट जाऊन अटॅच झाला होमोलॉगस क्रोमोझोमवरती. ठीक आहे. तर हा होमोलॉगस क्रोमोझोम कशा प्रकारे दिसेल बघा. पहिला जो आर्म आहे तो सेम असेल 1 2 3 4. सेकंड आर्ममध्ये पण आपल्याला चेंजेस दिसतील. ओके. 5 6 7 8. ओके. आणि इथे सुद्धा 7 8. ओके. बघा
हे जे पहिले 7, 8 आहे हा या होमोलॉगस क्रोमोझोमचा जीन्स आहे, पण नेक्स्ट जे 7, 8 आहे ते या पहिल्या होमोलॉगस क्रोमोझोमचे जीन्स ॲड झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे काय झालं इथे जीनची रिपिटेशन झाली, 7, 8 जीनची काय झालं रिपिटेशन झालेलं आहे, याला म्हणून आपण टँडम म्युटेशन्स. ओके, पण सपोज हे जे जीन्स आहेत हे रिव्हर्स झाले. ठीक आहे, म्हणजे इथे आला सर्वात पहिले 8 नंतर आला 7. ओके, पहिले आपण याला टर्मिनललाच अटॅच केलं होते. सपोज हे जे जीन्स आहेत हे शिफ्ट झाले, म्हणजे मधात ॲडजस्ट झाले. ठीक आहे, तर ॲडजस्ट होताना ते उलटे झाले, म्हणजे 8 नंबरचा जो जीन्स आहे तो पहिले आला, 7 नंबरचा जीन्स आहे तो नंतर आला. ठीक आहे, तर इथे जो टँडम म्युटेशन झालं ते रिव्हर्स झालं, उलटं झालं. ठीक आहे, 8 नंबर पहिला आला, 7 नंबर सेकंड आला. अशा प्रकारे जर अरेंजमेंट झाली असेल म्युटेशनची, दॅट इज कॉल्ड ॲज अ रिव्हर्स टँडम म्युटेशन्स. ओके, तर याचं एक्झाम्पल बघून घेऊया. याचं एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल बेअर्ड आईज कलर इन ड्रॉसोफिला. ओके, duplication of gene on X chromosome, that is example of duplication. ओके, ड्रॉसोफिलाचा जो बियर्ड आईज कलर आहे तो डिसाईड होते जेव्हा एक्स क्रोमोझोमवरती आईज कलरचे जे जीन्स आहेत ते डुप्लिकेट होतात, तेव्हा त्याचा आईज कलर चेंज होऊन तो बियर्ड आईज कलर होतो. ठीक आहे, तर एक्झाम्पल झालं डुप्लिकेशनचं. नेक्स्ट बघूया आपण इन्व्हर्शन्स. क्रोमोझोमल म्युटेशन्स आहे, दॅट इज इन्व्हर्शन. ओके, तर इन इन्व्हर्शन म्युटेशन व्हॉट हॅपन, फर्स्ट ऑफ ऑल द क्रोमोझोम सेगमेंट इज कट. ओके, the chromosome segment cut or break. Okay, then it rotate at the angle of 180 degree. Okay, and then again rejoin. Okay, due to that the chromosome number is chromosome gene sequence will be changed. त्याचा जीन सिक्वेन्स जो आहे तो काय होतो चेंज होतो आहे. ठीक आहे, जनरली या प्रकारचं जे म्युटेशन आहे ते होमोलॉगस क्रोमोझोममध्ये होत असते आणि सिक्वेन्स चेंज झाल्यामुळे त्याचं स्ट्रक्चर सुद्धा चेंज होते, दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रोमोझोमल ॲबरेशन्स. ओके, तर याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत स्टुडंट्स. फर्स्ट वन जो आहे दॅट इज पॅरासेंट्रिक. ओके, सेकंड वन जो आहे दॅट इज पेरिसेंट्रिक. ओके, जो सेगमेंट आहे तो सेगमेंट एकदा सेंट्रोमियरच्या राईट किंवा लेफ्टचा असेल किंवा पी आर्मचा किंवा क्यू आर्मचा असेल, पण त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे सेंट्रोमियरचे इन्व्हॉल्वेशन नसेल ड्युरिंग द रोटेशन्स ऑफ दॅट सेगमेंट रोटेट होत असताना त्याच्यामध्ये सेंट्रोमियरचा काहीच भाग येत नाही आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हा क्रोमोझोम आहे आणि इथे जर या सेगमेंटमध्ये जर रोटेशन होत असेल तिथे सेंट्रोमियर इन्व्हॉल्व होत नाही स्टुडंट्स. ओके, तर अशा प्रकारचं जर इन्व्हर्शन असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅरासेंट्रिक म्युटेशन. ओके, तर याच्यामध्ये डज नॉट इन्व्हॉल्व द सेंट्रोमियर. ओके, दॅट इज याला काय म्हणतो आपण सेंट्रोमियर. इन्व्हर्शनमध्ये जर सेंट्रोमियरचा काही सहभाग नसेल तर त्याला आपण पॅरासेंट्रिक म्युटेशन म्हणणार आणि सेंट्रोमियर जर इन्व्हॉल्व असेल तर त्याला म्हणणार पेरिसेंट्रिक इन्व्हर्शन्स. ओके, centromere is involved. Okay, is an example of inversions, that is mutations occur in Drosophila by X-rays. ओके, एक्सरे मुळे सुद्धा आपण जेव्हा म्युटेशन बघतो ड्रॉसोफिलामध्ये तेव्हा बऱ्याच वेळेस ते क्रोमोझोमचा जो सेगमेंट आहे तो इन्व्हर्स झालेला असतो. ठीक आहे, म्हणजे 180 डिग्रीनी रोटेट झालेला असतो.
नेक्स्ट बघूया आपण, दॅट इज ट्रान्सलोकेशन्स. ट्रान्सलोकेशन म्युटेशन्स. ओके, ट्रान्सलोकेशन म्युटेशन सोबत आपल्याला मिसअंडरस्टँडिंग होते क्रॉसिंग ओव्हर सोबत. ठीक आहे, ती एकदा आपण क्लिअर करून घेऊया की क्रॉसिंग ओव्हर सुद्धा एक प्रकारचं व्हॅरिएशन्स आणतात डी एन एमध्ये, आणि ट्रान्सलोकेशन म्युटेशन सुद्धा एक प्रकारचं व्हॅरिएशन आणतात, पण दोघेही जवळपास सिमिलर आहे आणि दोघांसोबत आपलं मिसअंडरस्टँडिंग होत असते. तर क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय स्टुडंट्स, इट इज एक्सचेंज ऑफ सेगमेंट ऑफ क्रोमोझोम बिटवीन द होमोलोगस क्रोमोझोम. ओके, म्हणजे दोन होमोलोगस क्रोमोझोम आहेत स्टुडंट्स. ड्युरिंग द मिओसिस फर्स्ट किंवा मिओसिस सेकंड प्रोफेज फर्स्टमध्ये क्रॉसिंग ओव्हर होत असते. याच्यामध्ये जर बघा या दोन क्रोमोझोममध्ये त्यांच्या सेगमेंटमध्ये जर एक्सचेंज होत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत क्रॉसिंग ओव्हर. ठीक आहे, दोन्हीचे जे स्ट्रक्चर आहे, फॉर्म्स आहेत, जीन्स आहेत, ते सर्व सिमिलर असतात. ठीक आहे, पण जेनेटिक मटेरियल जर एक्सचेंज होत असेल किंवा ट्रान्सफर होत असेल एका क्रोमोझोमवरून दुसऱ्या क्रोमोझोमवरती, तर त्याला म्हणा आपण ट्रान्सलोकेशन म्युटेशन. ओके, तर ही सुद्धा एक पेअर आहे क्रोमोझोमची. हे दोन्ही क्रोमोझोम एकमेकाला होमोलोगस क्रोमोझोम्स आहेत, हे सुद्धा एकमेकाला होमोलोगस क्रोमोझोम आहेत. ठीक आहे, या दोघांमध्ये जर सेगमेंट एक्सचेंज होत असेल किंवा एखादा सेगमेंट कट होऊन दुसऱ्या क्रोमोझोममध्ये ट्रान्सफर होत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत क्रॉसिंग ओव्हर. पण या दोन क्रोमोझोममध्ये या आणि या हे दोन क्रोमोझोम आता काय होतील, हेट्रोझायगस क्रोमोझोम. ओके, हे दोघं होमोझायगस होते, तर हे दोघं जर कन्सिडर केले ते काय होतील, हेट्रोझायगस. किंवा हा क्रोमोझोम आणि हा क्रोमोझोम, हा क्रोमोझोम या क्रोमोझोमसोबत, हाच क्रोमोझोम या क्रोमोझोमसोबत जर आला तर ते असेल हेट्रोझायगस क्रोमोझोम. ओके, हेट्रोझायगस क्रोमोझोम. ओके, यांच्यामध्ये जर कुठे सेगमेंट एक्सचेंज होत असेल किंवा ट्रान्सफर होत असेल तर त्यांना म्हणणार आपण ट्रान्सलोकेशन म्युटेशन्स. ओके, आलं लक्षात. तर ट्रान्सलोकेशन म्युटेशन सुद्धा तीन प्रकारचं आहे. फर्स्ट वन जे आहे ते सिंपल ट्रान्सलोकेशन. ओके, सेकंड जे आहे ते आहे शिफ्टिंग किंवा त्याला म्हणतात इंटरस्टिशियल इन्व्हर्शन्स, ट्रान्सलोकेशन. ओके, आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशन्स. ओके, खूप सिंपल आहे. बघा, सिंपल ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, तर या क्रोमोझोमचा एक सेगमेंट, टर्मिनल सेगमेंट जर कट होऊन इकडे जर ॲड होत असेल, कोणताही टर्मिनल सेगमेंट जर कट होत असेल आणि तो हेट्रोझायगस क्रोमोझोममधून ॲड होत असेल, ट्रान्सफर होत असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ सिंपल ट्रान्सलोकेशन्स. ओके, आणि शिफ्टिंग किंवा इंटरस्टायनल ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, तर शिफ्टिंग म्हणजे बघा एखाद्या ठिकाणी जर इथे या दोन क्रोमोझोममध्ये जर म्युटेशन होत असेल, ट्रान्सलोकेशन होत असेल आणि याचा बरोबर सेंटरचा जो पार्ट आहे, सेंटरचा जो सेगमेंट आहे क्रोमोझोमचा, तो जर कट होऊन या क्रोमोझोमवरती जाऊन शिफ्ट होत असेल, टर्मिनल एंडला नाही, ठीक आहे, कुठेतरी मधात जाऊन तो शिफ्ट जर होत असेल तर त्याला म्हणा आपण शिफ्टिंग ट्रान्सलोकेशन. ओके, लास्टला आहे रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशन. म्हणजे इथे दोन्ही हेट्रोझायगस क्रोमोझोममध्ये एक सेगमेंट जर इकडे येत असेल तर त्या क्रोमोझोमचा दुसरा सेगमेंट दुसरीकडे ट्रान्सफर होत असेल. फॉर एक्झाम्पल इथे या दोन सेगमेंटमध्ये एक्सचेंज होत आहे. ठीक आहे, तर या क्रोमोझोमचा ए सेगमेंट आणि दुसऱ्या हेट्रोझायगस क्रोमोझोमचा बी सेगमेंट. ठीक आहे, हा क्रोमोझोम इकडे गेल्यानंतर इथे येईल बी. ओके, इथे बी सेगमेंट येईल आणि इथे येईल ए सेगमेंट. ओके, दोन्ही एकमेकांसोबत आपला सेगमेंट एक्सचेंज करत आहेत. ओके, त्याला म्हणतात रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशन. दोन क्रोमोझोममध्ये, दोन हेट्रोझायगस क्रोमोझोममध्ये ट्रान्सलोकेशन होत आहे, तर एक सेगमेंट या क्रोमोझोम होते, याच क्रोमोझोमचा सेगमेंट दुसऱ्या क्रोमोझोममध्ये ट्रान्सफर होत आहे. ठीक आहे, त्याला म्हणणार रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशन्स. तीन प्रकारचे ट्रान्सलोकेशन आहे, सिंपल, शिफ्टिंग किंवा त्याला इंटरस्टिशियल म्हणू, आणि तिसरा जो आहे दॅट इज अ रेसिप्रोकल. तिन्हीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशन्स. आणि त्याचे तीन एक्झाम्पल आपल्याला बघायचे. ते तिन्ही एक्झाम्पल व्हेरी इम्पॉर्टन्स आहेत. ओके, इज व्हेरी इम्पॉर्टन्स. आणि तिन्ही एक्झाम्पल लक्षात राहण्यासाठी इथे ट्रिक्ससुद्धा मी देणार आहे. ट्रिक्स आहे
BCD. ओके, तर बी वरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बर्किटीस लिम्फोमा. ओके, सी वरून लक्षात ठेवायचं आहे क्रोनिक मायलोडी ल्युकेमिया. ओके, आणि डी वरून लक्षात ठेवायचं आहे फॅमिलियर डाऊन सिंड्रोम. पहिला जो आहे ब्रुकिटिस लिम्फेमिया, त्याच्यामध्ये 8 नंबरचा क्रोमोझोमचा सेगमेंट हा 14 नंबरच्या क्रोमोझोमवरती शिफ्ट होत आहे. ठीक आहे, 21 क्रोमोझोमचा एक सेगमेंट 14 नंबरच्या क्रोमोझोमवरती ट्रान्सफर होत आहे. क्रोनिक मायलोडी ल्युकेमियामध्ये 22 नंबरचा क्रोमोझोम हा 9 नंबरच्या क्रोमोझोमवरती शिफ्ट होत आहे. नेक्स्ट बघूया आपण जिनोमेट्रिक म्युटेशन्स. जिओमेट्रिक म्युटेशन म्हणजे त्याच्या क्रोमोझोम नंबर चेंज होतात. ठीक आहे, चेंज इन क्रोमोझोम नंबर्स, चेंज इन नंबर ऑफ क्रोमोझोम. ओके, आपल्याला माहिती आहे की 2 प्रकारचे आहेत, एक आहे ॲनाप्लॉइडी आणि दुसरा आहे यूप्लॉइडी. सो देयर इज 2 टाइप्स, ॲनाप्लॉइडी आणि दुसरा आहे यूप्लॉइडी. ओके, ॲनाप्लॉइडीचे 2 प्रकार बघितले होते आपण. पहिला जो होता दॅट इज हायपोप्लॉइडी आणि दुसरा होता हायपरप्लॉइडी. ओके, पण ॲनाप्लॉइडी म्हणजे काय, तर इज अ लॉस ऑर डिलिशन ऑफ few number of chromosomes. Okay, that is called as a aneuploidy. Aneuploidy mutation मध्ये काय होतं, it loss or addition of few number of chromosome. Okay, that is called as a ॲनाप्लॉइडी. ओके, क्रोमोझोम नंबर जर वाढत असेल, कमी नंबर ऑफ क्रोमोझोम असेल, म्हणजे 1 2 3 असं मॅक्झिमम नाही, फ्यू नंबर ऑफ क्रोमोझोम ॲड होत असतील किंवा लॉस असतील तर त्याला आपण ॲनाप्लॉइडी. आणि याच्या अपोजिटमध्ये असेल यूप्लॉइडी. यूप्लॉइडी मीन्स काय, इट इज अ लॉस ऑर ॲडिशन ऑफ कंप्लीट सेट ऑफ क्रोमोझोम. ओके, जो काही सेट आहे क्रोमोझोमचा तो पूर्ण जर लॉस होत असेल किंवा एखादा एक्स्ट्रा सेट ऑफ क्रोमोझोम जे ॲड होत असेल तर त्याला म्हणून आपण यूप्लॉइडी. ओके, तर इथे 2 कंडिशन आले, लॉस आणि ॲडिशन्स. ओके, लॉस जर होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ हायपोप्लॉइडी. ओके, सो व्हॉट इज हायप्लॉइडी, इट इज अ लॉस ऑफ फ्यू नंबर ऑफ क्रोमोझोम, दॅट इज कॉल्ड ॲज अ हायप्लॉइडी. ओके, आणि hyperploidy means what, it is a addition of few number of chromosome. Okay, that is called as a hyperploidy. Okay, तर याच्यामध्ये कशा प्रकारे लॉस होते ते आपण बघूया. कशा प्रकारे क्रोमोझोम नंबर कमी होऊ शकतात आणि काय कंडिशन तयार होऊ शकते. फॉर एक्झाम्पल एक सेल घेऊया आपण. या सेलमध्ये 4 क्रोमोझोम आहेत. ठीक आहे, हा क्रोमोझोम आहे 1, त्याची दुसरी पेअर आहे होमोलॉगस पेअर. ठीक आहे, हा क्रोमोझोम नंबर 2, हा आहे 3 आणि हा आहे 4. ओके, याच्यामध्ये जी सेकंड पेअर आहे क्रोमोझोमची त्याच्यातला एक क्रोमोझोम जर लॉस झाला असेल, ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण हायपोप्लॉइडी. स्टुडंट्स, इथे सेकंड पेअरचा एक क्रोमोझोम काय झालेला आहे, एक होमोलॉगस क्रोमोझोम लॉस झालेला आहे. That condition we call as a monoploidy. ओके, मोनोप्लॉइडी आपण कशी लिहिणार ना, सपोज हा सेल्स आहे तो डायप्लॉइड सेल्स आहे, त्यातला एक क्रोमोझोम काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. सेल कसा आहे, डायप्लॉइड, कसं लिहिणार आपण 2n.
आणि याच्यामध्ये एक क्रोमोझोम काय झालेला आहे, कमी झालेला आहे, म्हणजे -1, याला म्हणतात मोनोप्लॉइडी. ओके. सेकंड कंडिशन अशी झाली स्टुडंट्स की त्याच्यामध्ये तिसरा जो क्रोमोझोम होता सेट होता त्यातला एक क्रोमोझोम पुन्हा लॉस झाला, म्हणजे 2 आणि 3 याच्यातला 1 क्रोमोझोम लॉस झाला. ओके. म्हणजे याला म्हणता येईल आपल्याला डबल मोनोप्लॉइडी. ओके. तर याला कसं लिहितात स्टुडंट्स, डायप्लॉइड सेल आहे, त्याच्यामध्ये एक क्रोमोझोम लॉस झाला, एक क्रोमोझोम हा सेकंड नंबरचा लॉस झालेला आहे, त्याच्यानंतर 3 नंबरचा आणखी सुद्धा एक क्रोमोझोम लॉस झाला. ठीक आहे. याला असं नाही लिहिता येणार की 2n - 2. ओके. 2n - 2 केव्हा लिहिता येईल, जर इथलचे दोन्ही क्रोमोझोम म्हणजे सेकंड क्रोमोझोमचे दोन्ही क्रोमोझोम लॉस झाले असतील किंवा 3 नंबरचा जो क्रोमोझोम त्याचे दोन्ही पेअर जर लॉस झाले असतील तर इथे आपल्याला असं लिहिता येईल. ठीक आहे. पण इथे 2 वेगवेगळे क्रोमोझोम लॉस झाला आहे, एक 2 नंबरचा क्रोमोझोम लॉस झाला आहे, एक 3 नंबरचा क्रोमोझोम लॉस झाला आहे, म्हणून आपण त्याला लिहिणार 2n - 1 आणि त्याला म्हणतात डबल मोनोप्लॉइडी. ओके. सेकंड कंडिशन बघूया स्टुडंट्स. 4 पेअर आहेत क्रोमोझोमचे. ठीक आहे. त्याच्यातले सपोज जर सेकंड नंबरच्या क्रोमोझोमचे दोन्ही होमोलोगस क्रोमोझोम जे आहेत ते लॉस झाले, ज्याच्यामध्ये सेकंड नंबरचा जो सेट आहे क्रोमोझोमचा तो नाही आहे, तर त्याला म्हणणार आपण दॅट इज कॉल्ड ॲज अ नलसोमी. आणि नलसोमी कशी लिहिणार सुद्धा आपण 2n - 2. ओके. डायप्लॉइड सेल्स आहेत, त्याच्यातले 2 क्रोमोझोम लॉस झाले, एक नंबरच्या 2 नंबरचा जो स्वेट आहे तो पूर्णपणे इथून गेला आहे, त्याला आपण नल म्हणतो, म्हणजे 0. इट इज कॉल्ड ॲज अ नलसोमी. सेम कंडिशन जर पुन्हा आली की दुसरा जो सेट आहे क्रोमोझोम, फॉर एक्झाम्पल 3 नंबरचा क्रोमोझोम आहे, तिथे सुद्धा दोन्हीही होमोलोगस क्रोमोझोम पेअर लॉस झाले, तर इथे आता 2 क्रोमोझोम आहेत, त्यामुळे इथे आपण म्हणू डबल नलिसोमी. ओके. नलसोमी. ओके. इथे हो नाही, इथे आहे येईल. ओके. नलसोमी. आणि लिहिताना आपल्याला कसं लिहिता येईल स्टुडंट्स, 2n - 2 जे 2 नंबरचा क्रोमोझोम 2 क्रोमोझोम लॉस झाले, त्याच्यानंतर 3 नंबरचा क्रोमोझोम त्याचेसुद्धा 2 पेअर लॉस झाले. ओके. अशा प्रकारे त्याला डबल नलसोमी. तर दॅट इज अ 4 टाईप्स ऑफ हायप्लॉइडी. ओके. त्याच्यानंतर बघूया आपण हायपरप्लॉइडी. नेक्स्ट आपला हायपरप्लॉइडी. हायपरप्लॉइडीसाठी आपण सेम एक्झाम्पल घेणार स्टुडंट्स. एक सेल घेऊया जो की डायप्लॉइड आहे, ज्याच्यामध्ये 4 पेअर आहेत क्रोमोझोमचे. ओके. 1, 2, 3 आणि 4. याच्यामध्ये सेकंड नंबरचा जो क्रोमोझोम पेअर आहे त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोझोम ॲड झालेला आहे. ठीक आहे. तुम्ही इथे काढतोय, हे सेकंड क्रोमोझोमचे क्रोमोझोम पेअर झाली, ती झाली ट्राय. ओके. तर याला आपण कसं लिहिणार स्टुडंट, याला काय म्हणणार आपण, इट इज कॉल्ड ॲज अ ट्रायसोमी. ओके. ट्रायसोमी कशाची आहे स्टुडंट, सेकंड नंबर क्रोमोझोमची, तर ट्रायसोमी ऑफ सेकंड क्रोमोझोम. ओके. लिहायचे असेल कसं लिहू आपण, सेल कसा आहे डायप्लॉइड, आणि इथे काय झालेलं आहे, एक क्रोमोझोम एक्स्ट्रा आहे जो की इथे आपण ॲड केलेला आहे ब्लॅक लाईननी, म्हणजे 2n + 1 दॅट इज अ ट्रायसोमी ऑफ सेकंड क्रोमोझोम. ओके. आता स्टुडंट्स इथे आणखी एक एक्स्ट्रा एक क्रोमोझोम ॲड झालेला आहे, पण तो ॲड झालेला आहे क्रोमोझोम नंबर 3 ला. ओके. म्हणजे याच्या सेलमध्ये 2 एक्स्ट्रा क्रोमोझोम आहे, पण एक सेकंड क्रोमोझोम जोड आहे आणि एक थर्ड क्रोमोझोम आहे, तर त्याला म्हणा आपण डबल ट्रायसोमी. डबल ट्रायसोमी. ओके. आणि फॉर्म्युला काय असेल याचा स्टुडंट, 2n + 1 + 1. ओके. जर हा क्रोमोझोम जर इथेच ॲड झाला असता स्टुडंट्स सेकंड नंबरमध्ये, तर आपण त्याला कसं लिहिलं असतं 2n + 2. ओके. पण तो काय झालेला आहे, इथं ॲड नव्हता, तो दुसऱ्या क्रोमोझोमसोबत ॲड झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे इथे डुप्लिकेट कॉपी तयार झालेली आहे थर्ड नंबरच्या क्रोमोझोमची, आणि ते सेकंड क्रोमोझोमची डुप्लिकेट कॉपी तयार झालेली आहे, 2 वेगवेगळे आहेत, म्हणून आपण लिहिले आहे 2n + 1 1. ओके. त्याच्यानंतर स्टुडंट्स थर्ड कंडिशन येते की इथे
2 क्रोमोझोम ॲड होत आहेत. ओके, 3 मध्ये काही नाही आहे, 2 नंबरच्या क्रोमोझोम सेटमध्ये आणखीन 2 क्रोमोझोम ॲड होत आहेत. तर इथे टोटल क्रोमोझोम झालेले 4. ओके, याला म्हणतात टेट्रासोमी. ओके, कसं लिहिणार याला 2n+2, कारण की 2 नंबरचे क्रोमोझोम हे ॲड झालेले आहेत. ठीक आहे. आणि सेकंड कंडिशनमध्ये जर 3 नंबरच्या क्रोमोझोम सुद्धा 2 आणखीन 2 पेअर ॲड झालेले आहेत क्रोमोझोमच्या. ओके, हे सेकंड क्रोमोझोम जवळसुद्धा 2 क्रोमोझोम एक्स्ट्रा आहेत आणि तिसऱ्या नंबरच्या क्रोमोझोम जवळसुद्धा 2 एक्स्ट्रा क्रोमोझोम्स आहेत. टोटल 4 क्रोमोझोम इथे ॲड झालेले आहेत. ठीक आहे. तर याला म्हणणार आपण डबल टेट्रासॉमी आणि लिहिणार कसं 2n+2+2. ओके, 2 क्रोमोझोम 2 जोड जमा झालेले आहेत आणि 2 क्रोमोझोम हे थर्ड सेटमध्ये ॲड झालेले आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 4 टाईपचे आहेत, ट्रायसॉमी, डबल ट्रायसॉमी, टेट्रासॉमी आणि डबल टेट्रासॉमी. हायपोप्लॉइडीमध्ये सुद्धा तसंच आहे, मोनोप्लॉइडी, डबल मोनोप्लॉइडी, नलसॉमी अँड डबल नलसॉमी. ओके, याच्यामध्ये इम्पॉर्टंट जे आहे स्टुडंट्स, सर्वच काही विचारलं जात नाही आहे, मोनोप्लॉइडी आणि ट्रायसॉमी. तर ट्रायसॉमी आणि मोनोप्लॉइडीचे एक्झाम्पल्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर ते एक्झाम्पल आपण बघूया. पण जे म्युटेशन बघूया ते म्युटेशन आहे जिनोमॅटिक म्युटेशन्स. ओके, ज्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर चेंज होत आहे स्टुडंट्स. ठीक आहे, चुकीने मी इथे जिनोमॅट्रिक लिहिलं आहे, तर तेवढं करेक्शन तुम्ही करून घ्यायचा. इट इज अ जिनोमॅटिक म्युटेशन्स. ओके, त्याच्या अगोदर आपण जे बघितलं होतं क्रोमोझोमल ॲब्रेशन, त्याच्यामध्ये लास्टमध्ये बघितलं आपण ट्रान्सलोकेशनमध्ये आपण रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशन बघितलं होतं. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण बघितलं होतं क्रोनिक मायलॉइडी ल्युकेमिया. हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे स्टुडंट्स. याच्यामध्ये शिफ्टिंग होते 22 क्रोमोझोमवरून 14 क्रोमोझोमवरती. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये म्युटेशन होते 22 क्रोमोझोम होती. आणि याचा पहिला पेशंट जो आहे स्टुडंट्स तो आपल्याला फिलाडेल्फिया या शहरामध्ये सापडला होता. तर 22 क्रोमोझोमला फिलाडेल्फिया क्रोमोझोम म्हणतात. या 2 गोष्टी मला लक्षात ठेवायच्या स्टुडंट्स. ओके, नेक्स्टमध्ये बघू काही एक्झाम्पल्स मोनोसॉमी आणि ट्रायसॉमीचे. डिझीज इन ह्युमन बीइंग caused by एनाप्लोडी. ओके, त्याच्यामध्ये आपण 2 एक्झाम्पल बघायचे स्टुडंट्स आपल्याला, एका मोनोसॉमी आणि ट्रायसॉमीमध्ये. ओके, पहिले बघूया मोनोसॉमी. मोनोसॉमीमध्ये काय होते, एक क्रोमोझोम लॉस होते स्टुडंट्स. ओके, टर्नर सिंड्रोम. ओके, याच्यामध्ये क्रोमोझोम इथे लॉस होते, एस क्रोमोझोम इज लॉस. ओके, तर जीनोटाईप होते 44+X0 किंवा 44+X. ओके, दॅट इज एक्झाम्पल ऑफ मोनोसॉमी, टर्नर सिंड्रोम. पण बघूया आपण, दॅट इज अ ट्रायसॉमी. याचा फॉर्म्युला आहे 2n-1. ट्रायसॉमीचा फॉर्म्युला आहे 2n+1. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम. सेकंड एक्झाम्पल आहे एडवर्ड सिंड्रोम. ओके, आणि थर्ड वन जे आहे ते पटाऊ सिंड्रोम. याच्यामध्ये जे ट्रायसोमी असते ती सुद्धा बघूया. डाऊन सिंड्रोममध्ये जे ट्रायसोमी आहे ती आहे 21 क्रोमोझोमची. ओके, एडवर्ड सिंड्रोममध्ये जी ट्रायसोमी तयार होते ती क्रोमोझोम नंबर 18 क्रोमोझोम. ओके, 13 क्रोमोझोमची ट्रायसोमी असते. ठीक आहे, इनी एक्झाम्पल जे आहे स्टुडंट्स, डाऊन सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम आणि पटाऊ सिंड्रोम. इट इज अ
trisomy of autosomal chromosome. Okay, it is a trisomy of autosomal क्रोमोझोम. ओके, तर सेक्स क्रोमोझोमची जी ट्रायसोमी आहे त्याचं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर ते आहे क्लिनफिल्टर सिंड्रोम्स. क्लिनफिल्टर syndrome. Okay, it is a trisomy of X chromosome. It is a trisomy of X chromosome. Okay, तिथे काय होतं की जनरली असते 44 प्लस XX. ओके, नॉर्मली, पण इथे काय होते एक एक्स्ट्रा क्रोमोझोम X ॲड होत आहे. ठीक आहे, त्यामुळे जी फिमेल असते ती असते सुपर फिमेल और मेटा फिमेल्स. ओके, तर हे सर्व एक्झाम्पल्स मला यायला पाहिजे, त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला जातात. पर्टिक्युलरली ट्रायसोमी आणि मोनोसोमी. ट्रायसोमीचे एक्झाम्पल आहे डाऊन सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम, पडाव सिंड्रोम, जे की ॲटोसोमल क्रोमोझोमवरती प्रेझेंट असतात किंवा ॲटोसोमल क्रोमोझोमची ट्रायसोमी आहे. आणि एक आहे क्लिनफिल्टर सिंड्रोम, जो की एक्स क्रोमोझोमची ट्रायसोमी आहे, जिथे एक एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम ॲड होते, त्याला आपण सुपर फिमेल म्हणतो आहे. मोनोसोमीचं एक्झाम्पल आहे टर्नर सिंड्रोम्स.